नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र बीबीए बीसीए बीएमएस सीईटी 2026 साठी आपण प्रिपेअर करत आहोत आणि आज या व्हिडिओमध्ये आपण 50 अधिक इम्पॉर्टंट पीवायक्यू प्रश्न पाहणार आहोत आणि या प्रश्नांचा नक्की तुम्हाला अभ्यास करायचा आहे. हे प्रश्न खूप महत्वाचे ठरणार आहे. नमस्कार, मी श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे एक मास्टर गाईड. बीए बीसीए बीएचएमसीटी बीएमएस यासाठीची एक मास्टर गाईड, ज्यामध्ये चारही विषयाचं कव्हरेज दिलेलं आहे. कम्प्लीट सिलेबस कव्हरेज आहे विथ पीवायक्यू पेपर अँड सॅम्पल क्वेश्चन पेपर. अपडेटेड सिलेबस आहे आणि एक जर का तुम्ही मास्टर गाईड एक शोधत असाल तर ही गाईड तुमच्यासाठी खूप उत्तम ठरणार आहे. याची प्राइस आहे ₹365 आणि हे अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर अवेलेबल आहे. चला तर मग सुरुवात करूया. इफ द ऍव्हरेज ऑफ 10 नंबर्स is 24, what is the sum of these 10 numbers? जर का ऍव्हरेज जो आहे 10चा तो 24 आहे, तर सम किती असणार आहे? ऍव्हरेजचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, सम ऑफ नंबर्स डिवायडेड बाय टोटल काउंट. ठीक आहे, आणि सम इज इक्वल टू ऍव्हरेज गुणिला टोटल. ठीक आहे, तर सम किती म्हणते आहेत? 24 म्हणताय इंटू 10 म्हणजे किती असणार आहे? 240. आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. यामध्ये आपण फॉर्म्युला वापरलेला आहे, सम इज इक्वल टू ऍव्हरेज इंटू टोटल काउंट. ठीक आहे, चल समोरचा प्रश्न आहे, द स्ट्रेंथ ऑफ बीबीए क्लास इज 42, of whom 33.3% are experienced and the rest are freshers. There are 20 females in the class, of whom 80% are freshers, and how many experienced male students are there? इथं आपल्याला विचारलेलं आहे की इथे आपल्याला एक्सपिरियन्स मेल जे आहे ते आपल्याला काढायचं आहे, मेल स्टुडंट. ठीक आहे, तर टोटल क्लास आहे 42चा आहे. टोटल फिमेल आहे तर 20, म्हणजे मेल किती असणार आहे? 42 मायनस 20 म्हणजे 22. ठीक आहे, एक्सपिरियन्स्ड किती आहे? 33.3% ऑफ 42 म्हणजे 1/3 इंटू 42 म्हणजे किती असणार आहे? 40. ओके, फ्रेशर स्टुडंट काढून घेऊ आपण. 42 मायनस 14 म्हणजे किती? 28. किती आहेत? फ्रेशर्स आहेत, फ्रेशर. त्यानंतर आपल्याला फिमेल ग्रुपचं बघायचं आहे. फिमेल ग्रुप काय म्हणते आहे? ऑफ हुम 80% ऑफ फ्रेशर्स. 80% 20 किती आहेत? मुली आहेत. ओके, म्हणजे 16. तर आता आपल्याला एक्सपिरियन्स्ड फिमेल इज इक्वल टू टोटल फिमेल मायनस फिमेल. टोटल फिमेल किती आहे? 20 मायनस 16 म्हणजे 4. एक्सपिरियन्स्ड फिमेल किती असणार आहे? 4 असणार आहे. आता एक्सपिरियन्स्ड मेल किती? 14. 14 मायनस 4 म्हणजे किती असणार आहे? 10. एक्सपिरियन्स मेल स्टुडंट्स किती आहेत? 10 असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. ठीक आहे, पहिले आपण काय काढलेलं होतं? पहिले आपण एक्सपिरियन्स वर्सेस फ्रेशर काढले. ठीक आहे, एक्सपिरियन्स स्टुडंट्स किती आहे? 40. फ्रेशर स्टुडंट्स किती आहे? मग 28. त्यानंतर मग फिमेल फ्रेशर्स काढले जे 16 आहे, आणि मग एक्सपिरियन्स फिमेल काढलं की 4 आहे. ओके, अशा पद्धतीने आपण ते काढलेलं. समोरचा प्रश्न आहे, इफ 93 इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द स्क्वेअर ऑफ अ नंबर, द आन्सर इज 567. व्हॉट इज द नंबर? जर का 93 सबस्ट्रॅक्ट केलं आपण स्क्वेअर ऑफ नंबर्स मधून, तर आन्सर येतं 567. तर व्हॉट इज द नंबर? एक्स स्क्वेअर मायनस 9 क्यूब, हे 9 क्यूब आहे. ओके, तर 567. 9 क्यूबचं किती येतं? 729 असतं त्याचं. ठीक आहे, एक्स स्क्वेअर मायनस 729 इज इक्वल टू 567. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 567 प्लस 729 म्हणजेच किती? 1296. आणि हे कोणाचा एक्स आहे? तो आहे 36. तेव्हा आपला नंबर काय असणार आहे? आपला नंबर असणार आहे सी, 36. ओके, ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र बीबीए बीसीए सीईटी एक्झाम 2026 यासाठीचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला युनिट वाईज लेक्चर्स मिळणार आहे, फुल सिलेबस नोट्स मिळतील आहे, फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहे, फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज असणार आहे, सोबतच मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये ते असणार आहे. जर का तुमचं टार्गेट हे 90+ असेल तर ही बॅच तुमच्यासाठी असणार आहे. त्याची फीज आहे ₹2000. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ओके, आपलं उत्तर काय असणार आहे? 36 असणार आहे. ओके, a train running at the speed of 60 km/h crosses a pole in 9 seconds. What is the length of train? इथे आपल्याला लेंथ ऑफ ट्रेन विचारलेला आहे. ठीक आहे, किलोमीटर अवर टू ms, मीटर पर सेकंड आपल्याला काढायचं आहे. 60 इंटू 5/18 ने आपल्याला गुणाकार करावा लागतो. 300 डिवायडेड बाय 18 म्हणजे 50/3 मीटर पर सेकंड. त्यानंतर डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम म्हणजेच 50 डिवायडेड बाय 3 इंटू 9 म्हणजेच 50 इंटू 3. लेंथ किती असणार आहे? 150 मीटर जी आहे ती लेंथ आहे कशाची? ट्रेनची. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 150 मीटर असणार.
यामध्ये आपण काहीच नाही केलं, फक्त किलोमीटर टू मीटर पर सेकंड केलं. कशाने करतो, त्याला आपण मल्टिप्लाय करतो 5/8. त्यानंतर समोर प्रश्न आहे, इफ कोड लँग्वेज फूड इज रिटन ॲज PNTKC, तर आपल्याला मोल्डिंग कसं लिहितं ते आपल्याला हे करायचं. ठीक आहे. CB हे 3 आणि हे 2. ओके, हे म्हणजे काय केलेलं, -1 केलंय. D इथे पण -1 झालंय, इथे पण -1 ची सिरीज सुरू आहे. आता आपण -1 करू. CMF, बघा बरं, F आहे तर इथे तिन्ही याच्यात F आहे. ओके, तर स्टार्टिंगला L म्हणजे या दोघांमधून असणार आहे. LFM दोघे इथे FCH, ह्या दोन आपल्याला पाहावं लागेल, U आणि L. तर L नंतर काय येतं, L नंतर तर K, म्हणजे A जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. इथं आपण काय केलेलं आहे, यांनी एकंदरीत -1 जे आहेत ते सिरीज सुरू केलेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे A. नंतर आपल्याला नंबर सिरीज दिलेली आहे 3, 6, 12, 24. 3 दुणे 6, 6 दुणे 12, 12 दुणे 24 इंटू 2, 24 दुणे 48, म्हणजे इंटू 2 ची सिरीज सुरू आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, C असणार आहे, 48. इफ n is an odd integer, which of the following must be odd? इथे काय म्हणतात, 2n + n म्हणजे 3n, n + n म्हणजे 2n, म्हणजे हे इव्हन आहे. आणि हे n इंटू n टाइम्स म्हणजे 27, हे ऑड आहे. 3 + 3 6 इव्हन. 3 इंटू 2 6 9, म्हणजे ऑड इव्हन ऑड अशा पद्धतीचे येत आहेत. तर आपलं उत्तर काय असणार आहे, 1 and 3. डी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे, ज्याच्यामध्ये ऑड इंटिजर येत आहे. इथे थर्ड मध्ये पण ऑड येत आहे 27, आणि फर्स्ट मध्ये पण ऑड येत आहे. ओके, त्यामुळे फर्स्ट आणि थर्ड असणार. नंतर इफ बुक इज कोडेड ॲज 8, टेबल इज कोडेड ॲज 7 अँड बॉटल इज कोडेड ॲज 1, हाऊ कम्प्युटर कोडेड इज. तर बुक कसं काय 8 कोड केलेलं आहे, इथे 4 दुणे 8, हा लॉजिक येतो. टेबल 5 + 2, ओके, आणि बॉटल 3 4 5 6, 6 - 5 म्हणजे 1. अशा पद्धतीचं एक लॉजिक येतो. ओके, पण जर का आपण आता आपल्याला कम्प्युटरचं काढायचं आहे, इथे एक कॉन्सनंटचा पण आहे. बुकमध्ये B आणि K आहे, त्यामुळे 2 × 4. टेबलमध्ये 3 कॉन्सनंट TBL, 3 + 4, आणि बॉटलमध्ये 4 - 3 1. इथे कम्प्युटरमध्ये आपण 3 6 7 8, 8 - 1 म्हणजे 7 जे आहे ते आपलं उत्तर असणार. ओके, 6 plays are staged Monday and Saturday. A is before E, C is not on Tuesday, B follows F, D is on Friday only. If A is not on Saturday, what is a valid order? इथे आपल्याला एक ऑर्डर तयार करायची आहे की कोण मंडे टू सॅटर्डे असणार आहे. ई फॉलोज FB, तर हा फॉलो करतोय. त्यानंतर येईल A इज बिफोर E अँड C इज नॉट ऑन ट्युजडे. ट्युजडे म्हणजे C तर नसणार आहे, C इकडे, आणि D इज ऑन ओनली फ्रायडे. फ्रायडे हा मंडे ट्युजडे वेडनेसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे. ओके, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, D असणार आहे. विच सिटी इज फेमसली नोन ॲज पिंक सिटी? उदयपूर, जोधपूर, जयपूर, अहमदाबाद. सांगा बघू. तर जयपूर जी आहे ती आपण पिंक सिटी म्हणतोय. 1876 मध्ये महाराजा स्वामी सॉरी सवाई राजा सिंह द्वितीय जे आहे त्यांनी प्रिन्स अल्बर्ट आणि क्वीन व्हिक्टोरिया यांच्या भारतच्या दौऱ्यांदरम्यान त्याच्या स्वागतासाठी याला शहर गुलाबी रंगाने रंगवले होते, जो रंग पारंपरिकरित्या आदरातिथ्य संबंधित आहे. त्यामुळे जयपूरला पिंक सिटी म्हटलं जातं.
वॉज द फर्स्ट वुमन प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया? प्रतिभाताई पाटील, इंदिरा गांधी, सरोजिनी नायडू, सुचिता कृपलानी. तर फर्स्ट वुमन प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया इज इंदिरा गांधी. ठीक आहे. शी वॉज द फर्स्ट अँड टू डेट ओनली फिमेल प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. शी सर्व 1966 to 1977 and 1980 to 84. प्रतिभाताई पाटील फर्स्ट वुमन प्रेसिडेंट. ओके. आणि सरोजिनी नायडू जे आहेत तर गव्हर्नर आहेत आणि सुचित्रा किरपानी चीफ मिनिस्टर युपीच्या फर्स्ट. ओके. नंतर द फेमस सन टेम्पल इज लोकेटेड इन विच स्टेट? ओडिसा, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक. तर सन टेम्पल जे आहे ते ओडिसामध्ये होत आहे. कोणार्क सन टेम्पल तुम्ही नाव ऐकलं असेल. ओके. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यांची हिस्ट्री त्याची अशी आहे की इट वॉज बिल्ड इन 13th century अराउंड 1250 CE बाय किंग नरसिंहदेवा वन. ओके. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये ते आहे. त्यानंतर विच रिव्हर इज नोन एज दक्षिण गंगा, गंगेज ऑफ साऊथ? कृष्णा, कावेरी, गोदावरी, महानदी. दक्षिण गंगा ही गोदावरीला म्हटलं असतं. इट इज अ सेकंड लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया आफ्टर द गंगेज. ओके. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. In which year did India win its first ever cricket World Cup? 1975, 1983, 2007, 2011. In which year did India win its first ever cricket World Cup? In 1983. June 24, 1983, Captain Kapil Dev. Okay. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे 1983. And who is known as Iron Man of India? भगत सिंग, सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, लाल बहादूर शास्त्री. तर हे असणारे सरदार वल्लभभाई पटेल, आयरन मॅन ऑफ इंडिया. Political integration of the country after its independence in 1947. The Panchatantra was originally written by Kalidas, Vishnudas Sharma, Tulsidas, Vedvyas. Panchatantra was originally written by Vishnu Sharma. B. Which of the following is the highest civilian award in India? Padma Bhushan, Paramveer Chakra, Bharat Ratna, Padma Vibhushan. इट्स अ भारत रत्न. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. पद्मविभूषण इज सेकंड हायेस्ट सिव्हिलियन, पद्मभूषण इज थर्ड हायेस्ट अँड पद्मश्री फोर्थ हायेस्ट. ओके. विच लेअर ऑफ द ॲटमॉस्फिअर कंटेन द ओझोन लेअर? ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेझोस्फिअर, एक्झोस्फिअर. स्ट्रॅटोस्फिअर मध्ये काय असते? ओझोन लेअर असतो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. ओके. ट्रोपोस्फिअर ही लोएस्ट आहे, मिझोस्फिअर लेअर अबाव द स्ट्रॅटोस्फिअर आणि एक्झोस्फिअर हे आउटर मोस्ट लेअर आहे. ठीक आहे. हु इज द करंट गव्हर्नर ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आरबीआय? उर्जित पटेल, रघुराम राजन, शक्तिकांत दास, निर्मला सीताराम. शक्तिकांत दास. ओके. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. करंट गव्हर्नर जे आहे संजय मल्होत्रा ऍज अ एप्रिल 2026. ठीक आहे. आणि त्यांच्या आधी शक्तिकांत दास होते. त्यामुळे द 2024 समर ऑलिम्पिक वेअर होस्टेड इन विच सिटी? टोकियो, लॉस एंजेलिस, पॅरिस, ब्रिस्बेन. तर 2024 चे समर ऑलिम्पिक्स हे पॅरिसमध्ये झालं. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. टोकियो हे 2020 समर ऑलिम्पिक्स होते. लॉस एंजेलिस मध्ये 2028 चे समर ऑलिम्पिक्स आहे आणि ब्रिस्बेन मध्ये 2032. Which Indian film won the Oscar for Best Original Song in 2023-24? Jawan, RRR, Natu Natu, Pathan, Brahmastra. Best Original Song was Natu Natu from RRR, composed by M.M. Keeravani, lyrics by Chandra Bose, 95th Academy Award. Who is the current president of India as of 2025? 2025 पर्यंत चालत. This is Draupadi Murmu. Okay, सगळ्यांना माहिती आहे. What is the name of India's lunar mission that successfully landed on the south pole of Moon? Chandrayaan-1, Mangalyaan-1, Chandrayaan-3, Gaganyaan. What is the name of India's lunar mission that successfully landed on the south pole of the Moon? It's a Chandrayaan-3. Okay. तर आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. विच कंट्री होस्टेड द G20 समिट इन 2023? ब्राझील, इंडोनेशिया, इंडिया, साऊथ आफ्रिका. येस. G20 समिट हे 2023 इंडियामध्ये झालं होतं. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. नंतर द स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी डेडिकेट टू संत रामानुचार्य इज लोकेटेड इन हैदराबाद, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र. स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी हे हैदराबाद मध्ये आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे
Which Indian state recently launched the Ladli Bahna scheme? Uttar Pradesh, Rajasthan, Madhya Pradesh, Maharashtra. It's a Madhya Pradesh. Mukhyamantri Ladli Bahna Yojana was launched by Madhya Pradesh government in March 2023. The scheme focuses on the financial independence and health of the women. Okay. Providing monthly financial assistance. Who was crowned the winner of 2024 ICC Men's T20 World Cup? South Africa, Australia, India, England. It's a India. That's why our answer is C. What is the smallest unit of data in a computer? Byte, bit, nibble, KB. It's a bit. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. निबल है ग्रुप ऑफ 4 बिट्स, बाइट है ग्रुप ऑफ 8 बिट्स आणि केबी है ग्रुप ऑफ 1024 बिट्स. Which of the following storage devices is volatile in nature? Hard disk, ROM, RAM, SSD. Which of the following storage device is volatile in nature? It's a RAM. That's a C. Okay. What does WW stands for in a web address? World Wide Web, Web World Wide, Whole World Web, World Wide Warehouse. It's a World Wide Web. A जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. Which unit of the CPU responsible for performing calculations and logical controls? Control unit, memory unit, ALU, register. It's a ALU, arithmetic logic unit. Okay. To select non-contiguous, non-neighboring ranges of cells in MS Excel, which key must be? Okay, to select non-contiguous ranges of cells in MS Excel, which key must be held? Shift, Alert, Control, Tab. It's a control. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. What is the full form of JPEG? Joint Photographic Experts Group, Joint Picture Electronic Group, Joint Photo Entry Gate Java Picture Expert Group. It's a Joint Photographic Expert Group जे 1992 मध्ये क्रिएट झालेलं होतं. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे A. Which of the following is not an operating system? Windows, Linux, MS Excel, Mac OS. तर ते काय आहे? MX Excel. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे C. Which input device allows a user to move a cursor or a pointer on the screen? Printer, monitor, mouse, keyboard. ते काय असणार आहे? ते आहे माऊस. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. पॉइंटिंग डिव्हाइस हे माऊस असणार. ठीक आहे. नंतर which of the following is a type of malware that secretly records what you type on a keyboard? Virus, spyware, keylogger, firewall, bot. तर ते कोण आहे जे सिक्रेटली रेकॉर्ड करतं? ते आहे स्पायवेअर, जे कीलॉगर आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. 1 gigabyte is equal to 1 GB is equal to 1024 bytes, 1024 bytes, 1024 MB, 1024 TB. ते काय असणार आहे? सी असणार आहे. 1024 megabyte. Okay. 1 KB is equal to 1024 bytes. 1 MB is equal to 1024 KB. 1 GB is equal to 1 MB. And 1 TB is equal to 1 GB. LAN stands for Large Area Network, Local Area Network, Light Area Network. It's a local area network. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. Which of the following is the largest storage unit? KB, MB, TB, petabyte. It's a petabyte. PB जे आहे डी ते आपलं उत्तर असणार. What is the primary function of BIOS, Basic Input Output System? To print document, to initial and the test hardware during the boot process, to browse the internet, to create spreadsheets. काय असणार आहे? टू इनिशियल अँड टेस्ट हार्डवेअर ड्युरिंग द बूट प्रोसेस. त्यामुळे उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. व्हॉट इज द शॉर्टकट की टू कट अ सिलेक्टेड आयटम इन अ विंडोज? कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, कंट्रोल एक्स, कंट्रोल झेड. इट्स अ कंट्रोल एक्स. सी जे ते कॉपी करतं, व्ही पेस्ट करतं आणि झेड हे अंडो करतं. ओके. A is a dashboard used to connect various peripherals like mic, keyboards, and printer. HDMI, VGA, USB, Ethernet. It's a USB. USB का Universal Serial Bus Port is the standard interface used to connect a wide variety of peripheral device to a computer, including mic, keyboard, and printer. Okay. त्यानंतर आपल्याला एक पॅरेग्राफ दिलेला आहे.
Ima was excited about her school trip to the zoo. She packed her bag with a snack and water bottle before leaving. At the zoo, she saw many animals, including lions, elephant, and colorful parrot. Her favorite part was watching the playful monkey swing from tree to tree. She also learned interesting facts about different animals from the guide. It was a fun and educational experience for her. Where did Ima go on her school trip? It's a zoo. D. What did Ima pack in her bag? Snacks and water bottle. Okay. Which animal did Ima enjoy watching the most? It's a monkey. That's why C आपलं उत्तर असणार आहे. What did Ima learn at the zoo? How to cook food, facts about different animal, how to swim, how to read maps. It's a B. Facts about different animals. She spoke very softly. Correct adverbs. Identify the correct adverb in the sentence. She spoke softly very. She काय pronoun आहे? स्पोक जे आहे ते वर्ब आहे आणि सॉफ्टली हे ऍडवर्ब. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार. नंतर चूज द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म. दे आर वॉचिंग अ मूवी. अ मूवी वॉज बिंग वॉच बाय देम. अ मूवी हॅज बीन वॉच बाय देम. अ मूवी वॉज वॉच बाय देम. अ मूवी इज बिंग वॉच बाय देम. अ मूवी इज बिंग वॉच बाय देम म्हणजे डी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. Rome wasn't built in a day means you should always delay your work. Important things take time to be completed. Rome is a great city. Everything can be done. Important things take time to be completed. Okay, that B है आपलं. Choose the correct meaning. Bite the bullet. To face a difficult situation bravely. To make a mistake. To be careless. To talk too much. It's a to face a difficult situation brave. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? A असणार. ओके. ओके एव्हरीवन, दॅट्स इट फॉर टुडे. आय होप हे पीवायचे प्रश्न तुम्हाला मदत करतील अभ्यासाला. आणि येत्या मंडे पासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. सोबतच आपली बुक सुद्धा आलेली आहे, ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. थँक्यू.